नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविक अयोध्येतील पवित्र दर्शन करून परतणाऱ्या हिंदू वारकरी भाविकांवर श्रीरामपूर येथील आरटीओ अधिकाऱ्यांकडून अन्यायकारक कारवाई झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. तब्बल 5000 किलोमीटरची यात्रा करून आलेल्या वारकऱ्यांच्या वाहनांना बाभळेश्वर येथे थांबवून हजारो रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वारकरी भाविकांच्या वाहनांवर भगवा ध्वज व प्रवासासाठी ठेवलेल्या बॅगा यावर आक्षेप घेत आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केली. यावेळी वाहनातील वयोवृद्ध महिला पुरुष उपवासावर असल्याची विनंती वारकऱ्यांनी केली. मात्र तुम्हाला उपवास धरायला कोणी सांगितलं, यात्रा करायला कोणी सांगितलं, अशी कथित उर्मट व संवेदनाहीन भाषा अधिकाऱ्यांकडून वापरली गेल्याचा आरोप करण्यात आला. इतक्यावरच न थांबता दुसरे वाहन पकडून त्यावरही सुमारे 10,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला. या प्रकारामुळे धार्मिक भावना दुखावल्याची भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रसाद घोगरे यांनी हस्तक्षेप करत वारकऱ्यांसह थेट आरटीओ कार्यालय श्रीरामपूर गाठलं. येथेही या वारकऱ्यांना तब्बल 1 तास थांबवून ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. शेवटी निवेदन स्वीकारण्यात आलं असलं तरी संबंधित अधिकारी निमसे यांच्या वर्तणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी प्रसाद घोगरे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत एक समान कारवाई होत नाही, गरीब व धार्मिक लोकांवरच अन्याय होतोय, हा सरळ भ्रष्टाचार असून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी वारकरी व नागरिकांकडून होती. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. आमचे सर्व भाविक अयोध्यावरून देवदर्शन करून 2 धाम करून येत असताना मनवार रेल्वे स्टेशनवरून काही वाहनांमध्ये येत होते. तर त्या वाहन बाभळेश्वर या ठिकाणी आरटीओ अधिकाऱ्यांनी अडवले आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे कारणं सांगून त्यांनी दंड करायला लागले. तर त्यावेळेस आमचे महाराज मंडळी असेल, आमच्या माता भगिनी असेल, त्यांना सांगितलं की आम्ही देवदर्शन करून येतोय आणि आमच्या परतीच्या प्रवासाला चाललोय, तर कृपया तुम्हाला विनंती करतो की तुम्ही दंड करू नका. तरी त्या अधिकारी मॅडमने ऐकलं नाही आणि यांच्यावर सरसकट दंड केला 10,000 रुपये. 200-500 रुपयाच्या डिझेलवारी आलेल्या गाड्यांवरती 10,000 रुपये दंड करून हा कुठेतरी हिंदूंवर सुलतानी कर लादण्याचा प्रकार या आरटीओ अधिकाऱ्यांनी केलेला आहे. म्हणजे त्या हायवेनी वेगवेगळ्या प्रकारची अवैध वाहतूक होत असताना, गो तस्करी होत असताना या आरटीओ अधिकाऱ्यांना त्या गाड्या सापडत नाही. परंतु आमच्यासारखे सर्वसामान्य भाविक देवदर्शनावरून येत असताना त्यांच्यावर 1000 रुपयाचा दंड वसूल करण्याचा घाट हे श्रीरामपूरचे भ्रष्टाचारी करप्टेड आरटीओ अधिकारी करत आहे. हे कार्यालय म्हणजे फक्त आणि फक्त करप्शनचा अड्डा झालेला आहे. म्हणजे यांना 5-5 हजार रुपये जर तुम्ही हप्ते दिले तर आमच्या गाड्यांवरती दंड करत नाही सर्वसामान्य लोकांचा, आणि जर यांना हप्ता दिला नाही तर आमच्या गोरगरीब भाविकांवर अशा प्रकारचा दंड करत आहे. हिंदुत्ववादी सरकार असताना हे अधिकारी हिंदू भाविक देवदर्शनावरून येत असताना हजारो रुपयाचा दंड वसूल करत आहे. म्हणून या आरटीओ अधिकाऱ्यांनी एवढं छान कार्य केलं आहे, गौरवाचं कार्य केलं आहे. म्हणून या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. आमचा 22 तारखेपासूनचा प्रवास होता. आज 30 तारखेला 6 वाजता आम्ही मनमाडला उतरलो. श्री क्षेत्र काशी, अयोध्या, चित्रकूट आणि प्रयागराज अशा एक 4-5 देवदर्शनाच्या आम्ही तीर्थयात्रा घेऊन गेलो. वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरलो. पण फिरत असताना कुठे आम्हाला कुठल्या पोलीस कर्मचाऱ्याने, आरटीओ ऑफिसने बाहेरच्या राज्यातसुद्धा काही त्रास दिला नाही की भाविक यात्रा घेऊन आले, दर्शनाला आलेत, हा भाव त्यांच्या अंतकरणात होता. नेमका आमच्या महाराष्ट्रामध्ये, आमचा महाराष्ट्र हिंदूंचा महाराष्ट्र, वारकऱ्यांचा महाराष्ट्र, भाविकांचा महाराष्ट्र म्हणून आम्ही ज्या महाराष्ट्राकडे पाहतो, त्या महाराष्ट्रात आमच्या या वारकऱ्यांवरती रोडवरती गाड्या, आमचे भाविक कालची एकादशी आहे, त्यांना सकाळपासून चहा नाही, पाणी नाही, तिथे गाड्या अडवायला आम्ही रिक्वेस्ट केली. म्हणलं मॅडम तुमचं काय असेल 1000-2,000 रुपये दंड तुम्ही घ्या, असेल त्यांची काही चूक तर. पण त्यांनी डायरेक्ट 10,000 रुपयाचा 2 गाड्यावर दंड टाकला. हे बिचारे जे गाडीवाले फक्त डिझेलवरी आमची सेवा म्हणून आमच्यासोबत आलेले होते आणि 200-400 रुपयाचा डिझेलच्या याच्या मोबदल्यामध्ये त्यांना जर 10,000 रुपये दंड भरावा लागत असेल आणि काय नाही, आमच्या भाविकांच्या फक्त बॅगावरती होत्या. मग भाविक प्रवास करतात 8-10 दिवसाचा, बॅगा ठेवायच्या कुठे? आणि म्हणून अशा पद्धतीचा एक प्रकारचा अन्याय त्यांच्यावर तर झालाच, पण आमच्याही भाविकांवर झाल्यासारखं आम्हाला वाटतंय. झालेला जो दंड आहे आरटीओने केला, तो दंड पूर्णपणे माफ करावा एवढीच, आणि अधिकाऱ्यांवर काहीतरी ती कारवाई व्हावी या हेतूने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आमची एवढीच मागणी, बाकीची काही मागणी आमची नाही. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.